आपलं मन नेहमी दोन गोष्टींच्या कचाट्यात सापडलेलं असतं. हे करू का ते करू ह्या द्वंद्वातच असतं. अशा वेळेला काय योग्य काय अयोग्य ह्याचा विचार करून निर्णय घेतो का मनाला येईल ते करतो? काय करायला पाहिजे? नमस्कार, आपलं सगळ्यांचं या नर्चर्ड इनसाइट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजही आपण बघणार आहोत गोष्ट छोटीशीच, पण आजची गोष्ट ना सगळ्यांना माहिती आहे. पण थांबा, पुढे जाऊ नका, कारण ह्या गोष्टीचा मतितार्थ काय आहे तो खूप महत्त्वाचा आहे. गोष्ट आहे ध्रुव बाळाची. एक उत्तानपाद नावाचा राजा होता. त्याला 2 राण्या होत्या. एक नावडती सुनीती, ती असते धर्मराजाची मुलगी, तिचा मुलगा ध्रुव. सुरुची खूप आवडती, तिचा मुलगा उत्तम. एकदा हे दोन्हीही मुलं ना त्या राजाच्या मांडीवर बसलेली असतात. पण सुरुचीला ध्रुव राजाच्या मांडीवर बसलेलं अजिबात आवडत नाही आणि ती ध्रुवला राजाच्या मांडीवरनं उतरवते. ध्रुव बाळ खूप नाराज होतो, दुःखी होतो आणि मग तो ठरवतो की मी ना अशा जागेवर जाणार की जिथनं मला कोणीही काढू शकत नाही. तो तपश्चर्या करायला निघतो, पण आजूबाजूची लोक त्याला थांबवतात. पण तो त्याच्या निश्चयापासून ढळत नाही. तो जंगलात जातो. एका पायावर उभं राहून तपश्चर्या करायला लागतो. त्याला सगळ्या गोष्टींचा सामना करायला लागतो. ऊन, वारा, थंडी, पाऊस, जंगली श्वापद, पण तरीही तो निश्चयाने तपश्चर्या करत राहतो. विष्णू त्याला प्रसन्न होतो आणि वर काय तो मागायला सांगतो. ध्रुव बाळ सांगतो, मला अशी जागा दे की जिथनं मला कोणीही ओढून काढू शकणार नाही. मग आपल्याला माहिती आहे की तो उत्तरेकडे ध्रुव तारा आहे, तिकडे विष्णूनी ध्रुवाला जागा दिली आणि ते अढळ पद आहे. आता या गोष्टीचा मतितार्थ बघूया आपण. उत्तानपाद. उत्तानपाद, उत्तान म्हणजे अस्थिर, पाद म्हणजे पाय. ज्याचे पाय अस्थिर आहे तो उत्तानपाद. म्हणजे आपण सगळे बरं का. त्याचे 2 पाय कोणते? तर एक सुरुची, एक सुनीती. सुनीती म्हणजे नीती नियमांनी चालणारी, समाजाने आखून दिलेले जे नियम आहेत त्याच्यामध्ये वागणं, किंवा सद्विवेकी बुद्धी, सदाचार, सत्प्रवृत्ती, सत्य, ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करणारी ती सुनीती. कठीण आहे ना थोडं त्या मार्गावरती चालणं. आणि सुरुची, सु म्हणजे चांगलं आणि रुची, अरे रुची माझी आहे ती चांगलीच असणार आहे, नीती चांगलीच असते, म्हणून ती सुनीती. आता होतं काय ना की ह्या दोन्हीही राण्या आपल्याच आहेत. आवडती सुरुची कारण ती आपली रुची आहे आणि नावडती ती सुनीती. आता प्रत्येक वेळेला ती नावडती असते का? तर नाही. आणि ह्याच्यातही एक गंमत आहे की सुरुचीचा मुलगा उत्तम, मला आवडतं ते उत्तमच असतं, त्याला काही दुसरा पर्यायच नाही, अशी आपली एक धारणा असते. आता दैनंदिन जीवनामध्ये आपण हे कसं बघतो की समाजाने नियम आखून दिलेले आहेत की सिग्नल आहे, एक लाल आहे, मधला पिवळा आहे आणि खालचा हिरवा आहे. हिरवा असतो त्यावेळेला आपण पुढे जाऊ शकतो. आपण जात असतो आणि समोर आपल्याला पिवळ्या रंगाचा लाईट दिसतो, सिग्नलचा. समोरच्यांना 2 लोक निघून जातात पिवळा लाईट असताना. मग खाटकन लाल लाईट पडतो. पुढचा एक जातो, त्याच्या मागोमाग आपण पण जातो. आपल्याला माहिती आहे की लाल लाईट आहे, आता आपण पुढे जाणं योग्य नाही. खरं सांगायचं ना तर पिवळा हा जो सिग्नल आहे ना, हा थांबण्यासाठी आहे. हा तुम्हाला इशारा देतो की आता तुम्ही थांबा, पुढे लाल लाईट पडणार आहे. बघा हा, ह्याची गंमत सुद्धा, या सिग्नलकडनं पण आपल्याला शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. मागच्या गोष्टीमध्ये जे आपण बघितलं, आता पुढे काय, त्याची लिंक खाली दिलेली आहे. त्याच्यात 6 सेकंड्स पॉज असं आपण बघितलं. तर
6 सेकंद थांबा. तुमच्या मेंदूला सारासार विचार करायला वेळ द्या. आणि इथेच हा आपल्याला पिवळा लाईट पण सांगत असतो की अरे थांब ना बाबा. हां, जाऊ देत बाकीच्या गाड्यांना, कारण त्यांना ग्रीन सिग्नल मिळाला आहे. पण आपण ऐकत नाही, आपण पुढे जातो. आता पुढे काय काय होऊ शकतं? काहीही होऊ शकतं. आपल्याला लागू शकतं, समोरच्याला लागू शकतं, दोघांनाही लागू शकतं. टिंब टिंब टिंब, किंवा ह्यातलं काहीही होणार नाही. पण ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून सुनीतीने जर केलं तर ह्यातलं काहीच होणार नाही. बरोबर? तर हे व्यावहारिक उदाहरण झालं. आणि दुसरं उदाहरण काय? तर बघा की पावसाळी हवा आहे. मस्त भजी तळली जात आहेत, बटाटे वडे तळले जात आहेत. आणि मला ना ॲसिडिटीचा त्रास आहे. माझं वजन वाढलेलं आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, मला माहिती आहे. एखाद दुसरं भजं मी खायचं अगदी माझ्या नियमानुसार ठरवतं की नाही, एखाद दुसरं आपण खाऊया. पण माझी रुची आहे ना, मला गप्पच बसू देत नाही. आणि मग एक भजी, दुसरी भजी, आणि असं करता करता ना मी अख्खी 10-15 भज्यांची प्लेट कधी संपवतो किंवा संपवते हे कळतच नाही. आणि मग पुढे काय होतं ते सांगायची काही गरज आहे का? पण आपण इथे जर थांबलो एखादं भजं खाऊन, म्हणजे आपण काही आपल्याला डिप्राईव्ह करत नाही आहोत, त्याच्यापासून वंचित करत नाही आहोत. ते खायचं आहे, त्याचा आस्वाद घ्यायचा आहे, सुरुचीचा सुद्धा. पण आपण सुनीतीकडे एक खाल्ल्याने काय होतं, 2 खाल्ल्याने काय होतं, असं करत करत पुढे जातो. आणि मग आपण आपल्या तब्येतीची हेळसांड करतो. पटतंय का तुम्हाला? आणि अशा पद्धतीने ही ध्रुव बाळाची गोष्ट आहे, आपल्या जीवनात असणारी. आणि उत्तानपाद हा आपलाच आहे. अस्थिर मनोवृत्ती आपली सतत मनामध्ये द्वंद्व चाललेलं असतं आपल्या. आणि ह्या द्वंद्वावरती जर का आपल्याला विजय मिळवायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? सुनीतीचं ऐकायला पाहिजे, जे आपल्याकडे आहे. आणि म्हणून बघा ना, ज्या वेळेला ध्रुव बाळ तपश्चर्या करतो, त्याच्यामध्ये एक गोष्ट घेतली की तो एका पायावर उभा आहे. एका पायावर उभा आहे म्हणजे तो सुनीतीच्या पायावर उभा आहे. त्या गोष्टी तो फॉलो करतोय. पण दुसरा पाय त्याने काढून ठेवलाय का, अगदी कापून टाकलाय तर नाही. म्हणजे त्याने थोडीशी मुरड घातलेली आहे, सुरुचीला नाही सांगितलेलं नाही आहे. तर आपण या गोष्टीचा अर्थ समजावून घेऊ आणि आचरणात आणूया. तर तुम्हाला ही सुनीती सुरुचीची गोष्ट कशी वाटली नक्की सांगा हां, कमेंट्समध्ये. तोपर्यंत लोभ आहे तो वाढत राहू देत. बाय.